Hello and welcome to our today's session of client-side scripting language CSS. तर आपण युनिट नंबर 3 ला सुरुवात केलेली आहे. युनिट नंबर 3 चे नाव आहे फॉर्म अँड इव्हेंट हँडलिंग. मागच्या सेशन मध्ये आपण 3.1 हा पॉइंट कव्हर केलेला आहे. दॅट इज बिल्डिंग ब्लॉक ऑफ अ फॉर्म. आजच्या सेशन मध्ये आपण कव्हर करणार आहोत तो आहे 3.2 फॉर्म इव्हेंट, 3.3 फॉर्म ऑब्जेक्ट्स अँड एलिमेंट्स and 3.4 changing the attribute value dynamically. त्यानंतर जे 3.5, 6, 7, 8, 9 हे जे आहेत ते आपण नेक्स्ट सेशन मध्ये कव्हर करणार आहोत. तर आता पहिला पॉइंट आजच्या सेशनचा तो आहे तो म्हणजे फॉर्म इव्हेंट्स. तर एखाद्या फॉर्म मध्ये इव्हेंट्स कोणत्या असणार आहेत आणि काय काय असणार आहेत हे आपण फर्स्ट प्रॅक्टिकल मध्ये बघितलेलं आहे की आपण एक फॉर्म डिझाईन केलेला आपल्या सिंपल कॅल्क्युलेटर साठी आणि त्यानंतर आपण क्लिक इव्हेंट जनरेट केलेला एखाद्या त्या बटन साठी, जो की सबट्रॅक्शन साठी असेल, एडिशन साठी असेल, मल्टिप्लिकेशन डिव्हिजन साठी असेल. त्या प्रत्येक बटनवर आपण एक इव्हेंट केलेला. तर इव्हेंट म्हणजे काय किंवा इव्हेंट कशासाठी यूज करतात ते पहिला डिस्कस करूया. A JavaScript executes in the response to an event that occurs while a form is displayed on the screen. म्हणजे एखादा फॉर्म असतो आपला, कोणताही रिस्पॉन्स, आता ज्या वेळेला युजर काहीतरी वेबसाईट वरती काहीतरी ते करतो म्हणजे क्लिक असेल किंवा कोणत्याही प्रकारचे मुवमेंट तो करत असेल तर त्याला रिस्पॉन्ड करायचं काम कुठनं असतं ते एका वेबसाईटचं असतं. तर ज्या वेळेला युजर क्लिक करेल किंवा कोणताही की प्रेस करेल तर त्यावेळेला इव्हेंट जनरेट होतो. त्यावेळेला एक्झिक्यूट रिस्पॉन्स तुला द्यावा लागतो, त्याला आपण काय म्हणतो इव्हेंट म्हणतो. An event is something that users does to the form, such as clicking a button, selecting a radio button, or moving the cursor away from an element of the form on the form. म्हणजेच आपण म्हणलेलं आहे की एखाद्या वेळेला युजर एखादी वेबसाईट रेफर करत असेल तर तो त्या एखाद्या फॉर्म वरती जो काही प्रोसेस करत असेल तो एकतर एखाद्या बटन वरती क्लिक करत असेल किंवा एखादा रेडिओ बटन सिलेक्ट करत असेल किंवा कर्सर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मूव्ह करत असेल तर अशा ज्या गोष्टी युजर कडून होतात, म्हणजेच व्हॉट युजर डज टू द फॉर्म, म्हणजे युजर काही गोष्टी फॉर्म वरती करणार आहे त्या गोष्टीला आपण म्हणतो इव्हेंट. आणि इव्हेंट कोणत्या प्रकारचे असणार आहे तर तो असणार आहे क्लिकिंग अ बटन, रेडिओ बटनला सिलेक्ट करायचं आणि कर्सर मूव्ह करायचं, अशा प्रकारचे आपल्याकडे फॉर्मचे इव्हेंट्स आहेत. An event is associated with an element of a form as an attribute defined within the opening tag of the element. आता इव्हेंट आपल्याला द्यायचं असेल तर आपण काय सिम्पली करणार आहे की एक इलेमेंट फॉर्म मध्ये इन्सर्ट करणार आहे, म्हणजे एखाद्या फॉर्मच्या इलेमेंट सोबत आपण तो इव्हेंट त्याला जनरेट करून देणार आहे आणि त्याला ऍज अ ऍट्रिब्यूट म्हणून आपण कन्सिडर करणार आहे आणि ऍट्रिब्यूट म्हणून आपण लिहिणार आहे. कसं लिहिणार, ओपनिंग टॅग्स मध्ये आपण त्या इलेमेंटचे आपण लिहिलेलं आहे ऑलरेडी की क्लिक होता, माऊस क्लिक, ऑन माऊस क्लिक इव्हेंट होता आणि त्यानंतर कोणत्या बटनचा होता त्या बटनचा आपण नेम घेतलेला आणि त्याला काय करायचं होतं ऍडिशनचा, तो आपण त्याला फॉर्म्युला अटॅच करून एक्झिक्यूट केलेला होता. तो आपण पहिल्या प्रोग्राम मध्ये केलेला आहे. ज्याने बघितला नाही पहिला प्रोग्राम त्यांनी ती बघा आणि त्याच्यावरून आपल्याला फॉर्म इव्हेंट समजून येतात प्रॅक्टिकली पण. Now you assign this attribute the name of a JavaScript function that you want to executed on the event occurs. म्हणजे ज्या वेळेला आपण एखादा इव्हेंट आपण तिथे ऍट्रिब्यूट म्हणून असाइन करतो एखाद्या जावास्क्रिप्टच्या फंक्शन मध्ये, तर त्यावेळेला तो इव्हेंट तिथून ऑकर होतो, म्हणजे तिथून ते रन होतं, तिथून ते एक्झिक्यूट होतो. To validate the email address by checking whether the address includes an @ when the user moves to the cursor away from the element. आता एक एक्झाम्पल किंवा आपण एक रिअल टाइम सिनेरिओ घेऊया की आता एक इनपुट बॉक्स आहे. इनपुट बॉक्स मध्ये आपण काय इन्सर्ट करणार आहे, ईमेल ऍड्रेस इन्सर्ट करणार. ईमेल ऍड्रेस इन्सर्ट करताना आपण त्याला व्हॅलिडेट करण्यासाठी, आता आपल्याला माहित आहे की मोस्ट ऑफ द टाइम जावास्क्रिप्ट हे व्हॅलिडेशन साठी आपण यूज करतो, तर त्यासाठी आपण टेक्स्ट बॉक्स मध्ये इन्सर्ट करून घेणार आहे. तर त्यावेळी काय घेणार आहे आपण ईमेल ऍड्रेस घेणार आहे. तर ईमेल ऍड्रेस मध्ये काय आपल्याला @ कंपल्सरी यावं लागतं, कारण हा ईमेल ऍड्रेसचा फॉर्मॅट असतो, पॅटर्न असतो. मग ते चेक करण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे की युजरनं जे व्हॅल्यू इनपुट केलेली आहे त्याच्यात @ आहे का हे व्हॅलिडेट करायला पाहिजे. तर त्यासाठी आपण इव्हेंट जनरेट करतो.
You do this by using onBlur event attribute in the opening input element tag. तर ज्यावेळेला आपण इनपुट घेतो आणि ज्यावेळेला आपण काय करणार आहे, युजर मूव्ह करणार आहे कर्सर अवे फ्रॉम द इनपुट एलिमेंट. म्हणजे काय, माझा एक टेक्स्ट बॉक्स आहे, त्याच्यामध्ये मी काहीतरी इन्सर्ट केला आणि मी कर्सर दुसऱ्या टेक्स्ट बॉक्स किंवा दुसऱ्या ठिकाणी मी मूव्ह केला. तर काय करायचं, अशा प्रकारच्या गोष्टी असतात. तर त्यासाठी आपल्याकडे एक इव्हेंट आहे, त्याचं नाव आहे onBlur. आता हा एक इव्हेंट ऍट्रिब्यूट आहे. तर आपण तो कुठे घ्यायचा, आपला जो इनपुट टॅग असतो त्या इनपुट आपण टेक्स्ट घेतो त्या ठिकाणी आपण लिहिणार आहे की ज्यावेळेला आपण कर्सर नेणार त्यावेळेला दिसणार आहे. त्यावेळेला इनपुट एलिमेंटच्या टॅग मध्ये आपण ते घेणार आहे आणि काय करणार आहे, assigning the name of JavaScript function to onBlur event attribute. म्हणजे ज्या आपल्याला फंक्शन मध्ये घ्यायचं आहे त्या फंक्शनचे नेम आणि ते इनपुट एलिमेंट टॅगच्या आतमध्ये onBlur हा इव्हेंट आपण सिम्पली लिहिणार आहे. Now the onBlur event occurs when the cursor move away from the element which is called losing focus. आता ज्या वेळेला म्हणजे आपल्याकडे कसं होतं की ज्या वेळेला युजर कर्सर मूव्ह करणार आहे कुठून, इलेमेंट आपला जो मेन इनपुट एलिमेंट आहे टेक्स्ट बॉक्स त्याच्यापासून त्याने जर मूव्ह केला आपला कर्सर, तर काय होणार आहे, त्यावेळेला आपला onBlur इव्हेंट ऑकर होणार आहे. ऑन इव्हेंट ऑकर होणे म्हणजे काय होणे, तिथून ते एक्झिक्यूट होणे, रन होणे. ज्या वेळेला आपण कर्सर त्या टेक्स्ट बॉक्स मधून बाहेर मूव्ह करतो त्यावेळेला आपला onBlur इव्हेंट ऑकर होणार आहे. त्याला आपण काय म्हणतो, लुझिंग फोकस. म्हणजे ज्यावेळेला आपण टेक्स्ट बॉक्स मध्ये क्लिक होता त्यावेळेला आपल्याला दिसत होता आणि टेक्स्ट बॉक्सच्या बाहेर आपण जर एरो नेऊन कर्सर नेला तर त्यावेळेला तो ब्लर होतो. त्याला आपण काय म्हणतो, लुझिंग फोकस. मग आता आपण कोणकोणत्या प्रकारचे टाईप शिकणार आहोत. तर बेसिकली आपल्याकडे दोन प्रकारचे टाईप आहेत. तो आहे माऊस इव्हेंट आणि त्यानंतर आहे की इव्हेंट. माऊस इव्हेंट म्हणजे काय, आपण एखाद्या वेळेला माऊस क्लिक करतो त्यावेळेला. की इव्हेंट म्हणजे काय, कोणता तरी आपण की प्रेस केल्यानंतर आपण ते एक्झिक्यूट होणार आहे, ते आपल्याला ऑकर होणार आहे इव्हेंट. तर माऊस इव्हेंट मध्ये कोणकोणत्या प्रकारचे इव्हेंट आहेत आणि त्याचं काय काम असतं, सिंपल आपण टेबलद्वारे समजून घेऊया. तर इव्हेंटचं नाव आहे ऑनलोड, म्हणजेच ऑनलोड इव्हेंट. जे लेफ्ट साईडला आपल्याला या साईडला दिसतात ते आहे इव्हेंट आणि ते ह्या इव्हेंटचं डिस्क्रिप्शन आहे. तर ऑनलोड इव्हेंट काय करतो, ऑनलोड इव्हेंट एक्झिक्यूट्स व्हेन द ब्राउझर फिनिशेस लोडिंग अ विंडो ऑर ऑल फ्रेम्स विदिन अ फ्रेम सेट. म्हणजे ज्या वेळेला आपला ब्राउझर असणार आहे तो काय करणार आहे, लोडिंग फिनिश झालेला असणार आहे किंवा एखादी विंडो फिनिश झाली असेल किंवा जे फ्रेम्स आपले होते जे की आपण वेब मध्ये इन्सर्ट करतो तो पूर्ण फ्रेम सेट आपल्याला फिनिश झाला असेल त्यावेळेला सगळं लोड करायचं काम कोण करतं, ऑन लोड करतो. ऑन अनलोड म्हणजे ज्यावेळेला आपलं सगळं फिनिश होतात, ब्राउझर लोडिंग विंडो होते, फ्रेम सेट विदिन होतात, सगळ्या गोष्टी होतात, त्यावेळेला फिनिश होतात, त्यावेळेला आपण ऑनलोड यूज करतो. ऑन अनलोड एक्झिक्यूट्स व्हेन द ब्राउझर रिमूव्हज अ डॉक्युमेंट फ्रॉम अ विंडो ऑर अ फ्रेम. म्हणजे काय, लोड करणे म्हणजे काय घेणे, ते आपल्याला इम्पोर्ट करून घेणे. अनलोड म्हणजे काय, ते रिमूव्ह करणे. सिंपल आहे. ऑन क्लिक हा इव्हेंट आपण यूज केलेला आहे. ऑन क्लिक एक्झिक्यूट्स व्हेन द माउस बटन इज क्लिक्ड ओव्हर एन एलिमेंट. तर हा आपण ऑलरेडी यूज केलेला आहे, जो की हा आपण सध्या यूज केलेला आहे एलिमेंट, जो की आपला ऑनलोड असणार आहे, जो आपण फर्स्ट प्रोग्राम मध्ये आपण बघितलेला आहे की आपण ऑन क्लिक घेतलेला एका बटनसाठी. त्या बटन मध्ये काय केलेलं, आपण माऊसनं क्लिक केलेला होता आणि सिंपल कॅल्क्युलेटर आपण तिथं तयार केलेला होता. ऑन डबल क्लिक, ऑन DBL क्लिक म्हणजे ऑन डबल क्लिक. ऑन डबल क्लिक एक्झिक्यूट्स व्हेन द माउस बटन इज डबल क्लिक ऑन एन एलिमेंट. तर जसं आपण ऑन क्लिकला केलं तसं आपण ऑन DBL क्लिकला आपण करू शकतो, सेम टू सेम, काही फरक नाही. फक्त आपण इव्हेंटचं नेम फक्त चेंज करायचं, काम तेच करणार. सिंगल क्लिकला पण तशा प्रकारे करू शकतो, डबल क्लिकला पण तशा प्रकारे करू शकतो. ऑन माउस डाउन executes when the mouse button is clicked while the mouse cursor is over an element. म्हणजे जशा प्रकारे आपण स्लाइड बटनवर क्लिक करतो की एका साईडला आपला स्लाइडर असतो, राईट साईडला या साईडला,
मग आपण त्याला क्लिक करतो, खाली त्याला ड्रॅग करतो, अशा प्रकारच्या ज्या गोष्टी असतो आपण. एक्झिक्यूट्स द माऊस बटन इज क्लिक व्हाईल द कर्सर इज ओव्हर एन एलिमेंट. तर आपण माऊस मूव्ह करत असेल किंवा आपण कर्सर मूव्ह करत असेल, आता एखाद्या आपण युट्यूब वरती काय करतो की एखाद्या व्हिडिओसाठी ज्यावेळेला पीसी किंवा लॅपटॉपवर आपण युट्यूब उघडतो, तर त्यावेळेला इनबिल्ट आपल्याला व्हॉल्यूमचं फंक्शन दिलेलं असतं, त्याला आपण काय करतो, क्लिक करून साईडला मुवमेंट करतो. तो ऑन माऊस डाऊन आपण तशा प्रकारे इव्हेंट इथे देऊ शकतो. ऑन माऊस अप. On mouse up executes when the mouse button is released while the mouse cursor is over an element. म्हणजे आपण हे शक्यतो का नाही, ह्या दोन गोष्टी आपण म्हणतो तर ते क्लिक करून मुवमेंट. आता एखाद्या एलिमेंट वर माऊसने क्लिक केलेला आहे पण आपला माऊसचा जो कर्सर आहे तो मुवमेंट मध्ये आहे, अशा गोष्टीसाठी आपण ह्या दोन गोष्टी यूज करतो, ऑन माऊस डाऊन, ऑन माऊस अप. फक्त याचे फंक्शन्स थोडे थोडे बदलतात. आता पुढचा येतो तो ऑन माऊस ओव्हर. एक्झिक्यूट्स व्हेन द माऊस कर्सर मूव्स ऑन टू एन एलिमेंट. आता एखाद्या वेळेला काय करतो आपण, आता एका वेबसाईटवर माझ्याकडे काय आहे, एक सिंपल डिव्हिजन आहे. त्याला मी काय करणार आहे, एखादा माझा इमेज घेतलेला आहे, त्याला मी जर माझा माऊसचा जर पॉइंटर आहे त्याच्यावर गेला तर मला ते थोडं झूम इन व्हायला दाखवायला पाहिजे. जसं की आपण एखाद्या गोष्टीवर क्लिक केलं किंवा फक्त माऊस नेला तर तो असं जरा थोडा झूम होतो, माऊस साईडला नेला की तो IF येतो. अशा प्रकारचे जे आपण म्हणतो ते माऊस ओव्हर, अशा प्रकारचे जे इव्हेंट्स असणार त्या इव्हेंटचा यूज करून आपण ते सिम्पली करू शकतो. ऑन माऊस मूव्ह एक्झिक्यूट्स व्हेन द माऊस कर्सर इज मूव्ड व्हाईल ओव्हर एन एलिमेंट. बऱ्यापैकी सिम्पलच आहे. ओव्हर आणि मूव्ह हे बऱ्यापैकी सेम असणार आहे. फक्त काय, कर्सर मूव्ह इंटू एन एलिमेंटला गेला तर माऊस ओव्हर हा काम करणार आहे, आणि ज्या वेळेला कर्सर मूव्ह व्हाईल ओव्हर एन एलिमेंट दुसऱ्या एलिमेंट वरून वेगळ्या एलिमेंटला गेला, तर माझं ह्या एलिमेंट वरून मी ह्या एलिमेंटला, तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या एलिमेंट वरून तो जर मूव्ह होत असेल तर आपण त्याला मूव्ह अशा प्रकारचा इव्हेंट देणार आहे. ऑन माऊस आउट म्हणजे आता नावातच आहे, ज्यावेळेला तो आउट होणार असणार, म्हणजे एखाद्या एलिमेंट पासून जर लांब जात असेल तर कोणत्या प्रकारचं इफेक्ट द्यायचं किंवा कोणता इव्हेंट ऑफर करायचा ते आपल्याकडे असणार आहे. म्हणजेच एक्झिक्यूट्स व्हेन द माऊस कर्सर इज मूव्ड अवे फ्रॉम एन एलिमेंट. बरोबर. ऑन फोकस. ऑन फोकस एक्झिक्यूट्स व्हेन एन एलिमेंट रिसिव्हज फोकस. म्हणजे एखाद्या वेळेला एखाद्या पॉइंटला आपल्याला फोकस करायचं असेल तर सिम्पली आपण काय करणार, ऑन फोकस हा इव्हेंट यूज करणार आणि त्याच्यावर आपण कर्सर नेला किंवा त्या ठिकाणी एलिमेंटला आपण गेला तर तो आपल्या ज्या फोकसमध्ये जो काही आपला कोड असणार आहे की जो आपण त्याला देणार आहे तर तो तिथे एक्झिक्यूट होणार. ऑन ब्लर. ऑन ब्लर हा आपला मगाशी आपण डिस्कस केलेला आहे की ऑन ब्लर काय करतो, व्हेन एन एलिमेंट लुजेस फोकस, म्हणजे आपल्या टेक्स्ट बॉक्स मधून आपण बाहेर मूव्ह केलं किंवा क्लिक केलं तर ऑन ब्लर हा इव्हेंट ऑफर होतो. ऑन की प्रेस एक्झिक्यूट्स व्हेन अ की इज प्रेस्ड अँड रिलीजेस, म्हणजे ज्यावेळेला आपण की प्रेस करणार किंवा रिलीज करणार. ऑन की डाऊन एक्झिक्यूट्स व्हेन अ की इज हेल्ड डाऊन. ह्या सिंपल कीचे असणार आहे, ज्यावेळेला की प्रेस करणार त्यावेळेला काय होणार, की रिलीज करणार त्यावेळेला काय होणार, किंवा की डाऊन घेतल्यावर कोणत्या कीज डाऊन घेतल्यावर आपण होणार. हा सिंपल आपल्या माऊसचा इव्हेंट आहे. आता आपला येतो तो म्हणजे की इव्हेंट. तर माऊस इव्हेंट झाला तर की इव्हेंट आपण बघायचा. तर की इव्हेंट मध्ये काय, पहिली की असणार आहे ती आहे ऑन की अप. तर ऑन की अप काय असणार आहे, एक्झिक्यूट्स व्हेन अ की इज रिलीज्ड, म्हणजे एखादी की म्हणजे कसला असणार आहे, मॅक्सिमम जे आपण की बघणार आहे ते असणार आहे आपल्या कीबोर्ड वरती किंवा आपल्या वेबपेज वरती आपण एक बटन करायचं तयार आणि त्या बटनवर क्लिक केल्यावर आपली की इव्हेंट जनरेट करायची. अशा प्रकारचे आपल्याला करू शकतो आपण एक्झिक्युशन व्हरायटी ऑफ, आपल्याला जसं हवं तसं तशा प्रकारे. ऑन सबमिट म्हणजे आपण एखाद्या सबमिट बटनसाठी केलेला आहे ऑन सबमिट. एक्झिक्यूट्स व्हेन अ फॉर्म इज सबमिटेड. आता आपण गुगल फॉर्म यूज करतो क्विज साठी, त्याला तुम्ही क्लिक करता सबमिट बटनवरती, त्यावेळेला ऑन सबमिट हा इव्हेंट ऑकर होतो आणि तुमचा जो फॉर्म आहे तो सबमिट होतो. ऑन रिसेट. आता आपल्याला रिसेट फॉर्म ऑप्शन पण गुगल फॉर्म मध्ये आहे आपल्याला, ते आपण यूज केला असेल किंवा नसेल, तर जसं आपण सबमिट करून एखादा फॉर्म पूर्ण रिसेट करतो आपण, तशा प्रकारे ऑन रिसेट वर आपण इव्हेंट ऑफर करू शकतो. ऑन सिलेक्ट एक्झिक्यूट्स व्हेन टेक्स्ट इज सिलेक्टेड इन द टेक्स्ट फील्ड, म्हणजे ज्यावेळेला आपण पूर्ण टेक्स्ट आपण सिलेक्ट करतो
एखादा टेक्स्ट बॉक्स आहे मी इन्सर्टेड असेल किंवा ऑलरेडी डेटाबेस मधून तो टेक्स्ट आपल्याला त्या टेक्स्ट बॉक्स मध्ये दिसत असेल तर त्याला सिलेक्ट करायचं काम कोण करतं? ऑन क्लिक इव्हेंट मध्ये, ऑन की इव्हेंट मध्ये आपण ऑन सिलेक्ट हा की ऑन सिलेक्ट असणार आहे, ह्याचा यूज आपण करणार आहोत टेक्स्ट सिलेक्शन साठी टेक्स्ट फील्डच्या एरियामध्ये. आणि त्यानंतर आहे ऑन चेंज हा इव्हेंट तर एक्झिक्यूट्स व्हेन एन एलिमेंट लुजेस इनपुट फोकस and the value of the element has changed since gaining focus. ऑन चेंज म्हणजे काय? एकतर आपला जो इनपुटचा एलिमेंट असणार आहे तर तो एक फोकस मध्ये असेल किंवा आउट ऑफ फोकस असेल. तर फोकस लूज केल्यानंतर काय व्हायला पाहिजे किंवा फोकस गेन केल्यानंतर काय व्हायला पाहिजे, अशा प्रकारचे जे इव्हेंट आहेत ते आपल्याला की इव्हेंट मध्ये मिळतात. तर नेक्स्ट पार्ट आहे तो म्हणजे पॉइंट आहे तो म्हणजे फॉर्म ऑब्जेक्ट अँड इलेमेंट. म्हणजे आपल्या फॉर्म मध्ये कोणकोणते ऑब्जेक्ट आणि एलिमेंट्स आहेत. तर ऑब्जेक्ट्स म्हणजे काय पहिला बघूया. एव्हरीथिंग दॅट यू सी ऑन अ वेबसाईट इज कन्सिडर्ड ॲज ऑब्जेक्ट. म्हणजे तुम्ही काहीही बघता वेबसाईट वरती, हेड असेल, एखादा डिव्हिजन असेल, एखादे पॅराग्राफ असेल, एखादं बटन असेल, रेडिओ बटन असेल, कोणत्याही प्रकारचा जो तुम्हाला दिसतो त्याला आपण सिम्पली ऑब्जेक्ट म्हणून कन्सिडर करणार आहोत. द फर्स्ट ऑब्जेक्ट यू सी इज द मेन विंडो, जी की आपल्याला ओपन केल्या दिसते की एखादी वेबसाईट ओपन केल्यावर जी मेन विंडो दिसते त्याला आपण फर्स्ट ऑब्जेक्ट म्हणणार आहोत. विच इज रेफर्ड टू इन जावास्क्रिप्ट ॲज अ विंडो. तर विंडो दिसते त्याला आपण विंडो ऑब्जेक्ट म्हणणार आहोत. A window contains an HTML document referred as to the document. आता HTML मध्ये डॉक्युमेंट काय असतं ते डिस्कशन झालेलं आहे. आणि HTML डॉक्युमेंट काय आहे? डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल दॅट इज DOM हे आपण शिकलेलं आहे. तर त्याच्यामध्ये जो डॉक्युमेंट आलेला आहे तो आहे HTML डॉक्युमेंट. तर हा पण आपण HTML ला ॲज अ डॉक्युमेंट म्हणून रेफर करणार आहोत जावास्क्रिप्ट मध्ये. You have referred the document whenever you call the document.write function. आता हे आपण बऱ्याच ठिकाणी यूज केलेलं आहे. जसं की आपला C मध्ये printf असतो तसं इथं आपण document.write हे फंक्शन यूज करतो आणि आपल्याला जे काही कंटेंट असेल तर तो आपण ह्याच्यामध्ये इन्सर्ट करून सिम्पली तो आपल्या वेबसाईट वरती प्रिंट करून घेतो. ज्यावेळेला तुम्ही document.write प्रिंट करता त्यावेळेला आपलं डॉक्युमेंट हे रेफर होतं किंवा ते रेफर कॉल होतं आपल्या HTML document मध्ये. Form objects are stored in an array called as form. आता आपल्याला माहित आहे की बरेचशा ज्या गोष्टी आहेत त्या आपण ऑब्जेक्ट म्हणून कन्सिडर करतो आपल्या जावास्क्रिप्ट मध्ये. Form objects are stored in array. तर जे माझ्या फॉर्मचे जे ऑब्जेक्ट्स असणार आहेत जे व्हरायटी ऑफ काहीही असतील, कोणतेही असतील, टेक्स्ट बॉक्स असेल, बटन असेल, रेडिओ बटन असेल, वेगवेगळ्या प्रकारचे डेटा असेल, पॅराग्राफ असतील, तर तशा प्रकारचे जे माझे ऑब्जेक्ट्स असणार आहेत तर ते माझं ॲज अ ॲरे मध्ये स्टोअर होणार आहे. तर त्याला आपण काय म्हणतो? फॉर्म्स म्हणतो. म्हणजे आपण याला काय म्हणू शकतो की कलेक्शन ऑफ फॉर्म ऑब्जेक्ट्स ला आपण फॉर्म म्हणतो की माझ्या फॉर्म मध्ये जे व्हरायटी ऑफ ऑब्जेक्ट असतील त्याचं कलेक्शन कसं स्टोअर होतं? ॲरे मध्ये स्टोअर होतं आणि त्या सगळ्या कलेक्शनला आपण काय म्हणतो? फॉर्म म्हणतो. अशा प्रकारे आपण आपल्याला समजेल अशी सोप्या भाषेत याची डेफिनेशन करू शकतो. And appears in order in which the form appears in the document. म्हणजे जसं स्टोअर केलेलं असतं तशा प्रकारे आपल्याला ते स्टेप बाय स्टेप तसं ते दिसत जातं आपल्या वेबसाईट वरती डॉक्युमेंट थ्रू. You can reference each form by referring the form's index. आता जसं ॲरे मध्ये स्टोअर केलेलं आहे त्यामुळं ॲरेला इंडिव्हिज्युअल इंडेक्स असणार आहे बरोबर. ॲरे मधला जो काही एलिमेंट असतो त्याला इंडेक्स असतो, पण याला आपण काय म्हणणार आहे? फॉर्म म्हणणार आहे. पण मला काहीही रेफर करायचं असेल तर मी काय करणार? जसं ॲरेला इंडेक्स असतात तसं मी फॉर्मला इंडेक्स घेऊन मी त्याला रेफर करू शकतो. हा सिंपल आपल्याला यूज करता येतो विथ द हेल्प ऑफ इंडेक्सेस.